जे लास्ट पगडंडी होता जाण्यासाठी ते 14 किलोमीटर लांब होते. गोपनाथचे पुढे जे लास्ट पगडंडी होता ते 14 किलोमीटर लांब आमच्या ऑपरेशन एरियामधून होता. आणि आम्ही तात्काळ C60च्या मदतीने ते जे आमचे इंजोर्ड जवान होते, 2 जवान आमचे जखमी झाले होते. एक गंभीर जखमी होते आणि एकाला गोळी ब्रश करून गेले होते. हे दोन्ही जवानांना रात्रभर आम्ही बाहेर काढले आणि फर्स्ट फ्लाईटवर आमच्या हेलिकॉप्टरने त्यांना एअरलिफ्ट करून पर्लकोटा नदीचे पातळीवरून एअरलिफ्ट केले. हेलिपॅडचे लोकेशन नव्हते तिथे आणि तिथून लिफ्ट करून भामरागड सब उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन आले. परंतु दुर्दैवाने उपचार दरम्यान त्यांचे दीपक मडावी आमचे जे C60चे पूर्वी जवान होते ते शहीद झाले. आणि परत जे वसंत जोगा मडावी होते ते त्यांना आम्ही परत एअरलिफ्ट करून गडचिरोलीला आणले आणि ते त्यांची सध्या परिस्थिती बरं आहे आणि ते धोक्याबाहेर आहे. त्यांचे उपचार सामान्य रुग्णालय गडचिरोलीमध्ये सध्या सुरू आहे. परवा म्हणजे काल 6 तारखेला परत ऑपरेशन रिझ्यूम झालं 6 तारखेला आणि परत दिवसभर जवळपास 4 वाजे संध्याकाळी परत ते फायरिंग सुरू राहिले. आणि काल उर्वरित आम्हाला परवाच्या रात्री 2 आणखी मृतदेह आम्हाला सापडला होता आणि काल आणखी 4 माओवाद्यांचे मृतदेह आम्हाला सापडले, जे आमचे DK SZCM इन्चार्ज ऑफ वेस्टर्न सबझोनल ब्युरो आणि इन्चार्ज ऑफ कंपनी नंबर 10 ते प्रभाकर आणि त्यांचे ग्रुपने रात्रभर आमचे कोडोन तोडण्याचे प्रयास केले. रात्रभर फायरिंग सुरू होतं तिथे आणि आमचे C60 जवानांनी धैर्य दाखवून आणि अत्यंत नियोजित पद्धतीने त्यांना कोडन सोडू दिले नाही. आणि सकाळी फर्स्ट लाईट पासून फिर हेवी फायरिंग सुरू झालं आणि 2 वाजे 3 वाजेपर्यंत आम्ही जे उर्वरित तिथे 4 माओवादी होते त्यांना न्यूट्रलाइज केले आणि एकूण 7 माओवाद्यांचे खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. सर्वात मोठा यश हे आहे की जे आमचे शेवट राहिलेले फॉर्मेशन आहे कंपनी नंबर 10 यांचे इन्चार्ज होता लोकेटी चंद्रराव उर्फ पडकल रवी उर्फ प्रभाकर. ते इन्चार्ज होते वेस्टर्न सबझोनल ब्युरोचे कंपनी नंबर 10चे आणि पूर्ण गडचिरोली डिव्हिजनचे किरगरच्या आत्मसमर्पणानंतर गडचिरोली डिव्हिजनचे इन्चार्ज ते होते. ते पूर्वी नॉर्थ गडचिरोली डिव्हिजनचे इन्चार्ज होता. मर्देनटोला एन्काउंटरमध्ये पण ते फसले होते, परंतु त्यांनी तिथे पण कोडन मध्ये हेवी फायरिंग करून ज्या एरियाने 10-12 नक्षल पडून गेले होते तिथे पण कोडन तोडून ते गेले होते. ते काल न्यूट्रलाइज झालेलं आहे. आणि जे मेन थिंक टँक गडचिरोलीचे माओवादचे चळवळीचे जे राहिले होते त्यांना न्यूट्रलाइज करण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झालं आहे. उर्वरित 6 काडरमध्ये आणखी आमचे कंपनी नंबर 10चे 2 काडर आणखी आहे. त्यांचे नाव आहे अनिला कोवाची. ते सुकमाची राहणारी आहे. ते PPCM होते आणि प्रभाकरची गार्ड होती. त्यांच्यावर 8 लाख रुपयाचे बक्षीस होते. यांच्या व्यतिरिक्त एक मंगली कुरसाम आहे, वेस्ट बस्तरचे राहणारी आहे छत्तीसगडचे. ते पण प्लटून नंबर होती कंपनी नंबर 10ची. हे 3 सोडून जे आम्ही पूर्वी सांगितले की एक अननोन फॉर्मेशन छत्तीसगडचे पण तिथे होता, त्यांचे पण आयडेंटिफिकेशन झालं आहे. पागू मोडियाम 30 वर्षाचे आहे. हे दल्ला तहसील अवापल्ली बिजापूरचे राहणारे आहे. आणि जे कंपनी नंबर 5 आहे बिजापूरचे त्यांचे ते इन्चार्ज होते, कमांडर होते कंपनी नंबर 5चे. या व्यतिरिक्त कमेश वादा होता, ते सेंट्रल कमिटी मेंबर पोसाचे बॉडीगार्ड होता. नंतर त्यांना स्पेशल प्लाटून माड एरियाचे इन्चार्ज केलं होतं. ते PPCM आहे आणि त्यांच्यावर 8 लाख रुपयाचे बक्षीस होते. त्या व्यतिरिक्त भीमा होडी ते पण टेकलागुडम जगरगुंडा तालुका कोंटा जिल्हा सुकमा. हे पर्लकोटा LOSचे एरिया कमिटी मेंबर होते. त्यांच्यावर 6 लाख रुपयाचे बक्षीस होते.